काका आपलं नाव? मी नवल किशोर मालपाणी. अच्छा, काय करता आपण? माझा व्यवसाय आहे. मी कापसाचं काम करतो. शेतकऱ्यांशी संबंधित माझा व्यापार आहे. आता शेतकऱ्यांशी संबंधित तुमचा व्यापार आहे काका. शेतकऱ्यांच्या विषयावर आपण बोलूया. शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही आणि यावेळेस तर त्यांना सोयाबीनला अगदीच कमी भाव मिळाला. एकंदरीत त्यांची शासनावर नाराजी आहे आणि शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते असा सरळ आरोप होतो. यावर तुमचं काय म्हणणं? माझं म्हणणं असं आहे की फक्त भावाबाबतचा प्रश्न नाही आहे शेतकऱ्यांचा. ॲक्च्युली रेट डिफरन्स जे पडलेलं आहे ते पावसामुळे क्वालिटी खराब झालेली आहे. शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. शेतकऱ्यांना जर भाव मिळाले तर हे फुकटच्या रेवड्याची आवश्यकता शेतकऱ्याला पडणार नाही. शेतकऱ्यांवर सध्या सगळ्यात मोठी समस्या आहे की हे फुकटचं जे वाटप चालू आहे त्याच्यामुळे ते लाडकी बहीण कापूस वेचायला यायला तयार नाही आहे. कोणी माणूस यायला तयार नाही आहे शेतीमध्ये. आमच्या ज्या छोट्या फॅक्टऱ्या आहे कापसा संबंधित किंवा अजून जे छोटे उद्योग आहेत इथे कोणी काम करायला तयार नाही आहे. ऍक्च्युली या समस्येबाबत विचार करायला पाहिजे. भारताची जी शक्ती आहे काम करायची ती शक्ती तुम्ही चौकावर बसून ठेवली. दारूच्या गुत्त्यावर हे पैसे जातात. हे पैसे घेऊन कोणी असा स्वतःचा विकास केलेला असेल असं काही आढळत नाही. शेतकऱ्यांसाठी नाही सगळ्यासाठीच करणं आवश्यक आहे. व्यापारी आर्थिकदृष्ट्या सरकारचा कणा आहे. आर्थिक व्यवस्थेशिवाय काहीच चालू शकत नाही. सगळ्यात जास्त शेतकरी आणि व्यापारी सरकारला देत आहे. शेतकऱ्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट होतोय. कृषी प्रधान देश आहे त्याच्यामुळे जे भरपूर आपला शेतमाल एक्सपोर्ट होतो आणि शेतकऱ्याला फक्त रेट अपेक्षित आहे. गव्हर्नमेंट वर बसून जे निर्णय घेते प्रॅक्टिकली जे ऑफिसर्स काम करतात जे लोक काम करतात शेतकऱ्यांचं सरळ म्हणणं आहे की आम्हाला तुमचा फुकटचा काही नको, आम्हाला शेतमालाला भाव द्या. आणि शेतकऱ्यांची नाराजी ऍक्च्युली आम्हाला फेस करावं लागते कारण की ते आमच्या संबंधित आहे आणि आमच्याच सोबत बोलतात. त्यांची एवढी हे नाही आहे की बा एक मोठा ग्रुप बनवून राजकीय लोकांकडे जायचा. माझ्यासारखा एखादा माणूस गेलाय हिंमत करून तर ते वेगळ्या नजरेनं पाहतात की हे कुण्या दुसऱ्या पार्टीचा असेल म्हणून. तर ही जी कार्यक्षमता आहे भारताची ही बिलकुल चौकावर गुत्त्यावर बसून ठेवलेली आहे. फुकटचं देऊन फुकटचं धान्य त्याला काम करायची आवश्यकता नाही आहे. फुकटचे पैसे त्याला काम करायची आवश्यकता नाही आहे. घरात 3-4 लोक आहे एक दिवस कामावर गेले की होईल. टॅक्स पेअर जे मंडळी आहे टॅक्सच्या बोजा वाढवत आहे आणि फुकट वाटत आहे. याच्यापूर्वी आपले यशवंतराव चव्हाण फुकट दिलं नाही लोकांना. राष्ट्रीय आपले जे रोहिओचे काम ते काम दिले आणि पैसे दिले. काम करणाऱ्यांना पैसे दिले. आपण जुना नाही बोलू काका. आता नेमकंच बीजेपीने त्यांचं संकल्प घोषणापत्र जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला 6,000 रुपये भाव देण्याचं त्यांनी त्याच्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ते यावेळेस त्यांना खूप कमी भाव मिळाला. आजी सरकारने घोषित केलेलं आहे की 48.5 रुपये भाव सोयाबीनला. त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की यावर्षी क्वालिटी बिघडली. क्वालिटी बिघडली तर ग्रेडिंग वाईज खरेदी करायला पाहिजे. त्यांच्या कंडिशन्स एवढ्या आहेत की त्या क्वालिटीचा माल मार्केटमध्ये जरी आला तरी त्या भावात खपणार. कापसाचे असं आहे की ते कितीही पिकलं तरी तुमच्या जवळ आल्यानंतर क्वालिटी तुम्ही ठरवणार आणि त्यानुसार त्यांना भाव देणार. एकंदरीत क्वालिटीचा त्यांचा जे आहे प्रोफार्मा त्या प्रोफार्मात बसणारी क्वालिटी जवळपास मार्केटमध्ये त्या रेटमध्ये खपणार. शंगाणे म्हणजे त्यानुसार त्याचा भाव ठरेल आणि मग त्यांना तो योग्य तो असा भाव मिळेल. ठीक आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचं तुम्ही सांगितलेलं बाजारातलं त्यांचं कसं असतं. तुमचं नाव? माझं नाव रुपेश टाले. आपण काय करता? मी शिक्षक आहे. अच्छा. आणि
तुम्ही सर्व स्तरावरच्या लोकांची मत घेत प्रतिक्रिया. आहेत, प्रतिक्रिया घेत आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. एक शिक्षक आणि सरकारी कर्मचारी यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जुनी पेन्शन योजना. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे विना अनुदानी शाळेवर होते किंवा अंशतः अनुदानी, ज्याला टप्पा अनुदान म्हणतो आम्ही, त्या शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सरकारने नाकारली आहे. त्याचबरोबर 2005 नंतर जे शासकीय कर्मचारी शिक्षक लागलेले आहेत यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना सरकारने नाकारलेली आहे. आम्हाला अपेक्षा होती की सरकारने लाडली बहीण काढल्यापेक्षा जो प्रशासनाचा कणा आहे, जो प्रशासन चालवतो, सरकार कोणतंही येऊ, मुख्यमंत्री कोणीही बसो, सरकार मुख्यमंत्री चालवत नाही. सरकार हे त्या प्रशासनामध्ये असलेले कर्मचारी, शिक्षक हे चालवतात. आणि त्यांनाच तुम्ही जर आज तुम्ही बघितलं की 2005 नंतरचे जे कर्मचारी शिक्षक आहे जे निवृत्त झाले, त्यांची अशी परिस्थिती आहे की त्यांना आज 1500 रुपये निवृत्ती वेतन मिळतं, 2000 रुपये. त्यात 1500 आणि 2000 निवृत्ती वेतनामध्ये एका शिक्षकाचं तो स्वतःचं त्याचं औषधही होऊ शकत नाही 1500 रुपयामध्ये. असं निवृत्ती वेतन जर तुम्ही त्या शासकीय कर्मचाऱ्याला, शिक्षकाला देत असाल तर ही नामुष्की सरकारवर आलेली आहे. आणि आम्ही वारंवार जवळपास 15 ते 20 वर्षापासून हा मुद्दा, आज 2024 आहे, 2005 पासून ही शासनाने योजना काढली. आज जवळपास 19-20 वर्ष होत आहे, पण शासन कोणतंही येऊ, महाविकास आघाडीचं येऊ किंवा युतीचं येऊ, परंतु त्यांनी या महत्त्वाच्या विषयाला प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस बगल दिलेली आहे. आणि त्यामुळं त्याचा परिणाम काय होतो हे पदवीधर इलेक्शनच्या वेळेस शासनाला माहीत झालं, शिक्षक इलेक्शनच्या वेळेस शासनाला माहीत झालं आणि येणाऱ्या लोकसभेला सुद्धा माहीत झालं. कारण कर्मचारी यावेळेस एकजुटलेले आहेत. तुम्ही शिर्डीचं आमचं अधिवेशन जर बघितलं असेल तर जवळपास 5 लाख कर्मचारी त्या अधिवेशनाला उपस्थित होते. आणि महाविकास आघाडी सरकारने, म्हणजे आमचे शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री जे आहे उद्धवसाहेब ठाकरे यांनी जी घोषणा केली की आम्ही जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना तुम्हाला लागू करू, आणि त्याचा धसका घेऊन काँग्रेसने सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, धन्यवाद मागतो. फक्त अशी अपेक्षा आहे की नुसतं घोषणा न करता ती लागू केली पाहिजे. हा आमचा पुढची भूमिका राहील की जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे. कारण की खूप वाईट परिस्थिती आहे मॅडम, खरं सांगत आहे की माझे मित्र जे आहेत काही जे रिटायर्ड झालेले आहे, ज्यांना 75 ते 60 हजार रुपये पगार होता, परंतु सेवानिवृत्त झाल्यावर त्याला 1000 रुपये सुद्धा पेन्शन मिळत नाही. आणि जेव्हा एक उमेदीचा काळ निघून जातो आणि आर्थिक संपदा त्याच्याजवळ नसते, तेव्हा त्याचं जगणं खूप विकट होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. लाडली बहीण काढल्यापेक्षा जर सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली असती तर आज सर्व कर्मचारी खुश असते आणि सरकारला एवढं वाईट परिस्थिती आली नसती. त्यामुळं माझी अशी अपेक्षा आहे की हे मुद्दे घेतल्याबद्दल तुमचं सिटी न्यूज एकंदरीत कागदी घोषणा न करता त्याची अंमलबजावणीही करा, असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं नाव? निशान मोरे. आपण काय करता? मी स्टुडंट आहे. 18 कम्प्लीट? हो. वोटिंग केलंय? आता करणार, पण पहिलंच आहे, पण मी करणार नाही. का? काही राजकारण बेकार एवढं. अच्छा. हा, तर काय करायचंय तुम्ही? आता मी वोट दिलंय एकाला, तो आज इकडून तिकडे जातो, इकडून तिकडे जातोय. आणि हा सांगतोय रोजगार तर आणत नाहीत किंवा काही शिक्षणासाठी करत नाही, एवढ्याच फॅसिलिटी देत नाही, रोड करत नाही, खड्डे कुठे आपण बघतोय तर रोड खड्डे आहेत, हे आहेत, ते ह्याच गोष्टी पहिल्यापासून चालू आहेत, त्याच गोष्टी चालू आहेत. आयटी पार्क आणायचं म्हणतात ना बाबा अमरावतीमध्ये, निवडून आलं तर. मी इकडचा नाही, ऍक्च्युली बाहेरच आहे. तू कुठली असला, इथे आयटी पार्क आला तू येणार नाही का? हो, येणार की मी. मग पण तेच बोलते ना, तुला वोटिंग तर करावं लागेल की वोटिंग करू, पण वोटिंग केलं तर ते राजकारणी कुठे बघते आपण, ते वोटिंगचं त्याचं हेच नाही होत ना. तुला इथे आश्वासन कोण देते? जो उभा उमेदवार आहे तो. मग तू कोणाला करणार? शासन बघून करणार, उमेदवाराला बघून करणार की पक्षाला बघून करणार? मी उमेदवार बघून करतोय, पण तो आम्हाला सांगतोय की असं करीत तसं, पण तो करतच नाही. मतदान करायच्या आधी विचार ना, बाबा मी तुला मत देतोय पण टिकून हे काम तुमचं आहे, तर तुम्ही तर विचारतो. तुम्ही विचारता काय? आम्ही तर विचारतो. तू लोकशाहीत अधिकार दिला, तू युथ आहेस, तुला मतदान करताना त्यातलं तुझ्या आयुष्यातलं पहिलं मत आहे, तर तुला पूर्ण तुम्ही मीडियाला त्याला विचारतात की उद्धव ठाकरे तुम्हाला असं बोलला, संजय राऊत तुम्हाला असे बोलले, राज ठाकरे तुम्हाला असे बोलले, मग तुम्ही फक्त त्याला एवढंच विचार, तुम्ही त्याला विचारत नाही बेरोजगारी काय झालेली आहे. आम्ही हा प्रश्न सतत
रेटून धरलाय. जर तू आमचं चॅनल सकाळी जर तू आमचं चॅनल बघितलं असेल हा. तर आम्ही प्रत्येक प्रशासकीय माफ करा लोकप्रतिनिधीकडे हा प्रश्न रेटून धरलाय की बेरोजगारीवर काय तुम्ही युवकांसाठी तुम्ही रोजगाराच्या संधी किती उपलब्ध करून देणार आहात. आता मी मोबाईल ओपन करणार आणि त्याच्यावर बातम्या लावल्या तू जर मला नॅशनल चॅनल दाखवशील हा. तर ती गोष्ट चुकीची. आपण बोलतोय तुम्ही- लोकलचं, आपण लोकलचे विषय मांडू, लोकलच्या लोकनेत्यांबद्दल बोलू, आपण लोकलचे लोकनेतेच आपले प्रश्न शासनापर्यंत घेऊन जातील. आता मी एबी माझा लावतो की टीव्ही नाही लावतात. सिटी न्यूज किती फरक आहे दादा तुम्हाला आता सांग. आता महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्राला बघणार कुठचं चॅनल एबी माझा, टीव्ही 9, लोकमत, आपण हे मोठे आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडून हा. देण्यासाठी बसलोय. हो. मग तुला काय वाटतं कोणता मुख्यमंत्री आला तर तुझे काम करेल? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तर काम करतील. कुठचं आलं तरी करणार नाहीत. मग आता तुला हेही म्हणायचं, तुला तेही म्हणायचं, मग तुला मत करायचंय की नाही करायचंय? मत करायचंय. अरे तू मला- या देशाचा नागरिक आहे. मला असं काय म्हणायचंय की ते नोटा असं नोटा आपण ते नोटा दाबशील नोटा दाबेल पण त्याचा उपयोग पण नाही काय त्याचा उपयोग म्हणजे त्याला जर जास्त मत आलं तर ते निवडून जेवढे उमेदवार आहेत ते बाद केले पाहिजेत. पहिली गोष्ट तर ऑब्विसली ते होईलच. कसं जर होणार? नोटा जास्त गेलं तर ती निवडणूक कशी असा आपल्या कुठच्याही कायद्यामध्ये दिल्याने की नोटा दाबल्याने जास्त बहुमत आलं नोटाचं तरी अजून बाद केलं कुठचा उमेदवार दाखवा तुम्ही. पर्टिक्युलर उमेदवार कसा बाद होईल? तू त्या पर्टिक्युलर उमेदवारासमोर मग नोटा दाबतोयस का? अशा गोष्टी केल्या पाहिजेत की बाद केला पाहिजे. तू नोटा दाबून त्या हा. निवडणुकीसाठी तुझी नकारात्मक हा. दाखवतो. पर्टिक्युलर तू मी उमेदवारासाठी नकारात्मकता दाखवतोय का? उमेदवार मग कशाला ठेवले एवढे जण ठेवले आहेत मग त्यांच्यासाठी खाली दिलं ना. तुला अधिकार दिला ना बेटा प्रश्न विचारायचा. हा. जा त्या लोकप्रतिनिधीला तू प्रश्न विचार. तुला लोकशाहीने तो अधिकार दिलाय, संविधानाने तो अधिकार दिलाय. हो. जसं तुला मतदानाचा अधिकार दिलाय तसं तुला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलाय. ते कधी भेटते कुठे भेटतात तू वापरत नाहीस. ते असतात कुठेतरी बाहेरच्या देशात इकडे तू तिकडे फिरत वापरत असतात. नाहीस. हे लोक आम्ही कुठे आंदोलन असतात? करतात, तू का नाही करत? आंदोलन केलं तरी कुठे हे आहे तर ते स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करतात, उपोषण करतात. तू युथ आहेस, तू तुझ्या अधिकारांसाठी जागरूक असायला पाहिजे. उपोषण करून मेलो तरी ते आमच्या घरी येणार नाहीत की आम्हाला विचारणार नाहीत ते. प्रेक्षक हो, एकंदरीत ही होती आपली अमरावतीची जनता. शिवटेकडीवर आपण आज सकाळी आलेलो होतो. एकंदरीत सगळ्यांची मतं आपण जाणून घेतली. कुणाची सकारात्मक, कुणाची नकारात्मक, कुणाच्या बऱ्याच समस्या एकंदरीत बघितला. आमचा मध्यमवर्गीय माणूस या सगळ्यांमध्ये भरडला जातो. राजकारण्यांच्या मात्र पोळ्या शेकल्या जातात असं एकंदरीत सगळ्यांचं म्हणणं आहे. बघूया आता या सगळ्यांचं मत कुणाच्या पारड्यात पडतं. 20 तारखेला प्रत्येक मतदार बाहेर निघून आठवणीने मतदान करेल एवढं नक्की. प्रत्येकाने येऊन 20 तारखेला मतदान करा. आपला योग्य तो लोकप्रतिनिधी निवडा. 23 तारखेला या सगळ्या गोष्टींचा निकाल आपल्या समोर येईलच. सर्व निवडणुकीची अपडेट बघण्यासाठी तुम्ही जुळून राहा सिटी न्यूज सोबत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.